नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खामेनी यांच्या खात्म्यानंतर इराणमध्ये अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय. आणि विशेष म्हणजे अनेक ठिकाणी महिला आघाडीवर आहेत, महिला एकत्र येत आहेत आणि जल्लोष करतायत. भारतात मात्र ऊर बडवण्याचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होताना दिसत आहेत. काँग्रेस पक्ष प्रचंड शोकमग्न झालेला आहे. बहुधा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या पक्ष कार्यालयानं आदेश दिलेले आहेत की पक्षाचा झेंडा अर्ध्यावर खाली आणा आणि 3 दिवसाचा शोक पाळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामेनी यांना श्रद्धांजली अर्पण केली नाही म्हणून काँग्रेस पक्ष मोदींवर अत्यंत कठोर शब्दात टीका करतोय. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर कोरडे ओढले जात आहेत. परंतु काँग्रेसच्या नेत्यांना हेच कळत नाहीये. इथे प्रश्न श्रद्धांजलीचा नाहीये, इथे प्रश्न आहे निवडीचा. पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे. इस्रायलने या हल्ल्याची सुरुवात केली, अमेरिकेने इस्रायलची साथ दिली आणि पहिल्या फटक्यातच अयातुल्ला खामेनी, त्यांच्या परिवाराचे सदस्य आणि अनेक टॉप कमांडरना ठार मारण्यामध्ये इस्रायलला यश मिळालं. खामेनी हे इराणचे सर्वेसर्वा होते. भारताचे इराणशी जुने संबंध आहेत, बऱ्याच काळापासून हे संबंध टिकून आहेत. तरी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामेनी यांच्या हत्येनंतर कोणत्याही प्रकारची श्रद्धांजली अर्पण केली नाही. इस्रायल आणि अमेरिकेचा निषेध सुद्धा केला नाही आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष प्रचंड पिसाळलेला आहे आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांच्या पापाचा हिशोब मागतोय. खामेनी हे धर्मगुरू होते, ते कोणत्याही सरकारी पदावर नव्हते आणि म्हणून नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली नाही. अनेक चॅनलवर भाजपचे नेते किंवा भाजपचे समर्थक अशा प्रकारचे तर्क देताना दिसत आहेत. परंतु हा तर्क अत्यंत तकलादू दिसतो. जर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीन सरकार खामेनी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करू शकते, जर अमेरिकेवर आगपाखड करू शकते, तर नरेंद्र मोदी का करू शकत नाहीत? पंतप्रधानाला जर एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानंतर शोक व्यक्त करायचा आहे तर पंतप्रधान करू शकतो. सरकारीच व्यक्ती हेवी असा काही नियम नाहीये. पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती ही देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेली आहे. शिष्टाचाराचं या व्यक्तीवर बंधन नाहीये म्हणजे 99% वेळा शिष्टाचार पाळले जातात. परंतु विदेशी पाहुण्यांचं स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा विमानतळावर जातात, तेव्हा शिष्टाचार मोडले जातात. तर एखाद्या जवळच्या व्यक्तीचं किंवा निकटवर्तीय व्यक्तीचं जेव्हा निधन होतं तेव्हा पंतप्रधान शोक व्यक्त करू शकतात. शोक झाला असेल तर निश्चित व्यक्त करू शकतात. नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला नाही कारण त्यांना शोक व्यक्त करायचा नव्हता. मोदींना परराष्ट्र धोरणातलं काय कळणार? मोदींच्या पहिल्या टर्म पासून काँग्रेसने हा सूर लावलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्र हाती घेतली आणि दांभिक नैतिकतेचा मुलामा लावलेलं, प्रचंड गडबड गोंधळ असलेलं नेहरू प्रणित जे परराष्ट्र धोरण होतं, नरेंद्र मोदी यांनी त्या धोरणाचे अंत्यसंस्कार केले. काँग्रेस पक्षाला याचा प्रचंड राग आहे. काँग्रेसच्या मनात ही प्रचंड मोठी खदखद आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जो भारत आहे तो आता गटनिरपेक्ष सुद्धा राहिलेला नाहीये. जे नेहरूंचं धोरण होतं, काँग्रेसने ही गटनिरपेक्षता कुरवाळली होती. नरेंद्र मोदींनी त्या गटनिरपेक्षतेचं विसर्जन करून टाकलं. नरेंद्र मोदी यांचं सध्याचं धोरण काय? देशाची मदत करेल तो माझा, देशाला जे अनुकूल असेल तेच धोरण आणि देशाच्या पथ्यावर पडेल तीच भूमिका, हे नरेंद्र मोदी यांचं सूत्र आहे. नरेंद्र मोदी यांनी खोमेनींना श्रद्धांजली अर्पण केली नाही. नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि इस्रायलचा निषेध केला नाही. त्यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना अनेक प्रश्न पडलेले आहेत. हे प्रश्न त्यांनी एक्सवर उपस्थित केले. कुठे गेली सभ्यता, कुठे गेली नैतिकतेची मूल्य? आणि काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याचा खरं तर सभ्यता आणि नैतिकता या दोन्ही गोष्टींशी दूरदूरपर्यंत संबंध नाहीये. परंतु तरी सुद्धा एक्सवर त्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्याच काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी, ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अलीकडेच भारत मंडपमध्ये नंगा नाच केला आणि त्यांच्या नग्नतेचं काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी जबरदस्त समर्थन केलं होतं. फोरास रोडवर देह विक्रय करणाऱ्या ज्या दुर्दैवी महिला असतात, त्यांची जी नैतिकता असते ती नैतिकता सुद्धा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांपेक्षा खूप मोठी असते. शिवसेना उभाटाही काँग्रेसची तैनाती फौज बनलेली आहे. आता काँग्रेसला जर खामेनी यांच्या निधनानंतर दुःख झालं तर स्वाभाविकपणे ते उभाटा शिवसेनेला सुद्धा होणारच. सामनामध्ये आज एक अग्रलेख खरडण्यात आलेला आहे. सामनाचे कार्यकारी संजय राऊत यांनी हा अग्रलेख खरडलेला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना सामनामध्ये एक अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. एक थोर समाजवादी नेत्याच्या निधनानंतर हा अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. या अग्रलेखाचं शीर्षक होतं ढोंग्याला श्रद्धांजली नाही. आता नरेंद्र मोदी काही शिवसेना प्रमुखांप्रमाणे लिहिते नाहीये, त्यांचं वर्तमानपत्र सुद्धा नाहीये. मोदी लिहित नाहीत, मोदी फक्त व्यक्त होत असतात आणि मोदींनी त्यांच्या कृतीतून एक भावना व्यक्त केलेली आहे आणि ती भावना अत्यंत स्पष्ट आहे. कट्टरवाद्यांना श्रद्धांजली नाही. डेथ टू इस्रायल, डेथ टू अमेरिका हे खामेनी यांचं धोरण होतं. खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेशी उघड पंगा होता. परंतु त्यांचे शेजारी जे मुस्लिम देश आहेत त्यांच्याशी इराणचे, खामेनीचे किती जिव्हाळ्याचे संबंध होते. खामेनी ठार झाल्यानंतर आजूबाजूचे जे मुस्लिम देश आहेत त्यांच्यावर सतत हल्ले सुरू आहेत. UAE वर हल्ला होतोय, ओमानवर होतोय, कतारवर होतोय, अबुधाबी, कुवेतमध्ये सुद्धा हल्ले झालेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे.
खामेनींचं शेजारी मुस्लिम राष्ट्रांबरोबर सुद्धा वाकडं होतं. आणि किती असे देश आहेत पश्चिम आशियातले की ज्यांनी खामेनी यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. असे किती देश आहेत ज्यांनी इस्रायल आणि अमेरिकेचा निषेध केलेला आहे. उलट सौदी अरेबियाचे जे क्राऊन प्रिन्स आहेत मोहम्मद बिन सलमान, वॉशिंग्टन पोस्टमध्ये अशी बातमी आली की या मोहम्मद बिन सलमान यांनी सतत डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केले होते आणि त्यांच्या मागे लकडा लावला होता अक्षरशः की तुम्ही लवकरात लवकर इराणवर हल्ला करा आणि खामेनींचा खात्मा करा. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जर हे वृत्त खोटं असेल तर मोहम्मद बिन सलमान यांनी या वृत्ताचं खंडन केलं पाहिजे होतं. परंतु तसं काही झालेलं दिसत नाहीये. देशात अनेक भागांमध्ये मुस्लिम खामेनी यांच्या हत्येचा निषेध करताना दिसत आहेत, रस्त्यावर उतरलेत, मोर्चे काढताना दिसत आहेत, आंदोलन करताना दिसत आहेत. खरं तर जगभराचं जर आपण चित्र बघितलं तर दक्षिण पूर्व आशियामध्ये पाकिस्तान म्हणजे जो आपला शेजारी देश आहे आणि पश्चिम आशियामध्ये इराक हे जर दोन देश सोडले तर खामेनी यांच्या मृत्यूनंतर कोणीही हळहळ व्यक्त केलेली नाहीये. आणि पाकिस्तानने हळहळ व्यक्त केल्यानंतर स्वाभाविक आहे, पाकिस्तानने हळहळ व्यक्त केल्यानंतर भारताने हळहळ व्यक्त करण्याचं काहीच कारण नाहीये. कारण जेव्हा पाकिस्तान दुःखी होतो तेव्हा भारत दुःखी होत नाही. परंतु जेव्हा पाकिस्तान दुःखी होतो तेव्हा भारतामध्ये काँग्रेस पक्ष मात्र प्रचंड दुःखी होतो, असं आपण वारंवार पाहिलेलं आहे. इराणचं पूर्वरूप असलेल्या पर्शियाशी भारताचे ऐतिहासिक संबंध होते. भारताचे इराणशी सुद्धा चांगले संबंध होते. भारताने इराणमध्ये चाबार बंदर विकसित करायला घेतलं होतं कारण भारताला मध्य आशियामध्ये शिरकाव हवा होता, जो पाकिस्तानमुळे थेट अशक्य होता. त्यामुळे चाबार बंदर मधून अफगाणिस्तान आणि तिथून मग मध्य आशियातले देश. 2018 पर्यंत भारत इराणकडून तेल खरेदी सुद्धा करत होता, स्वस्तातली तेल खरेदी. परंतु अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले. 2018 मध्ये त्यांनी इराणच्या तेलावर निर्बंध लादले. त्याच्यानंतर भारताची ही तेल खरेदी बंद झाली. खामेनी यांचं धोरण होतं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये समतोल राखण्याचं, म्हणजे ते कोणत्याही बाजूला झुकलेले नाहीत असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु एक प्रश्न उरतोच, खामेनी यांच्या मनामध्ये भारताबद्दल खरोखरच ममत्व होतं का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. भारत आणि इराणचे जे संबंध होते ते देवाणघेवाणीचे संबंध होते, ते सुखदुःखाचे संबंध नव्हते जसे भारताचे इस्रायल बरोबर संबंध आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर इस्रायलने कायम भारताची बाजू घेतली, इस्रायलने भारताला कायम मदत केली. इराणने तशा प्रकारची मदत भारताला कधी केली आहे का? कधीही नाही. उलट इराणचा जो कल होता तो मनापासून पाकिस्तानकडे होता, कारण पाकिस्तान हे एक विश्वासघाती राष्ट्र जरी असलं तरी पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे. एक मुस्लिम राष्ट्र म्हणून इराण कायम पाकिस्तानबद्दल सहानुभूती बाळगून होता. खरं तर पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांनी एकच प्रकारचे शस्त्र वापरलं, त्या शस्त्राचं नाव दहशतवाद. इराणने इस्रायलच्या विरोधात वापरलं, पाकिस्तानने ते भारताच्या विरोधात वापरलं. आणि या दहशतवादामुळे इस्रायल आणि भारत हे अनेक वर्ष रक्तबंबाळ होत राहिले. त्यामुळे दहशतवादाची जी धक आहे, दहशतवादाची जी वेदना आहे ती या दोन्ही देशांना ठाऊक आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता कायम इस्रायल बाबत आणि इस्रायलची जनता कायम भारताबाबत सहानुभूती बाळगून असते. हे दोन्ही देश अक्षरशः दहशतवादाशी लढत आहेत. आणि पाकिस्तान आणि इराणबद्दल जर तुम्ही बोलायचं झालं तर या दोन्ही देशांच्या परराष्ट्र धोरणाचा अविभाज्य भाग म्हणजे दहशतवाद. 2024 मध्ये खामेनी यांनी एक विधान केलं होतं आणि या विधानामुळे पुरेसे स्पष्ट झालं की खामेनी यांची भारताकडे बघण्याची मानसिकता कशी आहे. खामेनी म्हणाले होते की गाझा, म्यानमार आणि भारतामध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. रुबिया लियाकत या वरिष्ठ टीव्ही अँकर आहेत, त्यांनी एक्सवर आज एक पोस्ट टाकलेली आहे. पश्चिम आशियातील घडामोडींनंतर त्यांनी हे पोस्ट टाकलेली आहे. या पोस्टमध्ये रुबिया लियाकत असं म्हणतात की भारतातला मुसलमान हा जगातला सगळ्यात सुखी आणि सुरक्षित मुसलमान आहे. ज्या मुस्लिमांना या देशाच्या कायद्याच्या चौकटीचा वावडं नाहीये अशा सगळ्याच मुस्लिमांची ही भूमिका आहे. परंतु ज्या मुस्लिमांना घटनेची चौकट नको आहे, ज्या मुस्लिमांना या देशामध्ये शरिया आणायचं आहे, ज्या मुस्लिमांना या देशामध्ये गजवा हिंद घडवायचं आहे, ते मात्र कायम तळमळत असतात, ते कायम दुःखी असतात. त्या मुस्लिमांना या देशामध्ये दंगली घडवायची असतात. त्या मुस्लिमांना चिकन नेक तोडून ईशान्य भारतापासून वेगळा करायचा असतो. आणि जेव्हा या मुस्लिमांना कायद्याचे फटके बसतात, फटकारे बसतात, ज्यावेळी या मुस्लिमांना तुरुंगवास होतो, तेव्हा अयातुल्ला खामेनी याच्यासारख्या लोकांना तो अत्याचार वाटतो. आणि 2024 मध्ये खामेनी यांनी जे विधान केलं होतं ते अशाच प्रकारच्या मुस्लिमांसाठी केलं होतं. खामेनी हे कडवट मुस्लिम नेते होते आणि त्यांचं हृदय कायम मुस्लिमांसाठी रुदन करायचं. बांगलादेशमध्ये गेले 1-1.5 वर्ष हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. अनेक हिंदूंना अत्यंत निर्घृणरित्या ठार करण्यात आलं. परंतु खामेनी यांनी कधी त्यांच्यासाठी आवाज उठवला किंवा त्यांच्यावर अत्याचार होत आहेत अशा प्रकारचं विधान केलं तुम्ही ऐकलं नसेल. खामेनी यांची जी संवेदनशीलता होती ती अत्यंत निवडक संवेदनशीलता होती. ते फक्त मुस्लिमांसाठी आक्रोश करायचे, म्हणजे भारतातले मुस्लिमांसारखे. आता खामेनी ठार झाले, भारतातले मुस्लिम रस्त्यावर आले, उर बडवायला लागले. जेव्हा पहलगाम मध्ये हिंदू ठार झाले होते तेव्हा हे लोक साधा निषेध सुद्धा यांनी केला नव्हता. परंतु खामेनी ठार झाले, गाझामध्ये लोक ठार होतात तेव्हा यांचे ऊर बडवण्याचे कार्यक्रम सुरू होतात.
म्हणून या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं की मोदींच्या समोरचा प्रश्न श्रद्धांजली अर्पण करायची की नाही हा नाहीये. मोदींच्या समोरचा जो प्रश्न आहे तो निवड कोणती करायची हा आहे. एक बाजूला इस्रायल आहे, जो इस्रायल भारताच्या प्रत्येक संकटाच्या वेळी धावून आलेला आहे. मग कारगिल असो किंवा ऑपरेशन सिंदूर असो, भारतावर जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा इस्रायल भारतासाठी धावून आलेला आहे. परंतु पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये हमासचे दहशतवादी गेले होते, ज्यांना इराणचं समर्थन होतं. त्यामुळे मोदींच्या समोरचा प्रश्न हा होता की निवड त्या मित्राची करायची जो प्रत्येक संकटामध्ये धावून येतो, की त्या मित्राची करायची जो संकटाच्या काळामध्ये तटस्थ राहतो, दोन्ही बाजूला जे संबंध आहेत ते जपण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा मानसिक जो कल आहे तो एकाच बाजूला झुकलेला आहे, म्हणजे पाकिस्तानच्या बाजूला झुकलेला आहे. 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यात त्यांनी इस्रायलच्या नेसेट समोर जे भाषण केलं त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी ठणकावून सांगितली. मोदी असं म्हणाले की कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही उद्दिष्टासाठी केलेल्या दहशतवादाचं समर्थन करता येत नाही. मोदींनी त्यांची भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडलेली आहे. जसं पाकिस्तान हा दहशतवादाचा एक खूप मोठा प्रायोजक आहे, तसाच इराणचा खामेनी हा दहशतवादाचा खूप मोठा प्रायोजक होता आणि हा दहशतवाद्यांचा नेता एका दहशतीच्या प्रयोगामध्येच ठार झालाय. तर मोदींना दुःख बाळगण्याचं कारण काय, भारतीयांनी ऊर बडवण्याचं कारण काय? मोदींना दुःख झालं नाही म्हणून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली नाही असं माझं मत आहे. संकटाच्या काळामध्ये इस्रायलने जशी ठामपणे भारताची भूमिका घेतली तशी भारत आता या संकटाच्या काळामध्ये ठामपणे इस्रायलची बाजू घेताना दिसतोय, इस्रायलच्या सोबत ठामपणे उभा राहताना दिसतोय. अनेक लोकांना हा प्रश्न पडला की पश्चिम आशियामध्ये अशी आग पेटण्याची शक्यता निर्माण झालेली असताना मोदी इस्रायलमध्ये का गेले, मोदी यांनी इस्रायलचं समर्थन का केलं? या प्रश्नाचं उत्तर आता स्पष्ट आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे भारताने भोंगळ, गटनिरपेक्षता वगैरे सगळं बाजूला ठेवलेलं आहे. भारताने आता ठामपणे जगाला असं दाखवलेलं आहे की आमच्या सोबत जो उभा राहतो त्यांच्यासोबत आम्ही उभे राहतो आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदी इस्रायलच्या बाजूने ठामपणे उभे असलेले दिसतात. या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.